महत्त्वाचे टॉपिक्स बघतोय. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये जनरल इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल इक्वेशन. जनरल इक्वेशन काय असणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं? ax² + bx + c = 0. हे जनरल इक्वेशन आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे त्याची डिग्री 2 असते. ज्या इक्वेशनची डिग्री 2 असते त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो, लक्षात घ्या. दुसरा महत्त्वाचा याच्यामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड इम्पॉर्टंट आहे. फॅक्टरायझेशन मेथड. आता फॅक्टरायझेशन मेथड कशासाठी? टू फाइंडिंग द रूट्स ऑफ इक्वेशन. या इक्वेशनसाठी ज्या एक्सच्या व्हॅल्यूज आहे, व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहे, त्यासाठी फर्स्ट मेथड आपल्याला चॅप्टरमध्ये शिकायची फॅक्टरायझेशन. दुसरी मेथड जी आहे तिचं नाव आहे कंप्लीट स्क्वेअर मेथड. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जे मेथड आहे ती फॉर्म्युला मेथड आहे. आणि फॉर्म्युला मेथडसाठी खूप छान फॉर्म्युला या ठिकाणी आहे. एक्स यानी व्हेरिएबल जो असेल तो = -b ± (b² - 4ac/2a). ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. याला तुम्ही एकदा प्लस आणि एकदा मायनससाठी वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की फर्स्ट रूट जे आहे त्याला अल्फा म्हणतो आपण, सेकंड रूट जे आहे त्याला बीटा म्हणतो आणि दोन्ही रूटच्या समेशनसाठी या इक्वेशनची हेल्प घेऊन आपण लिहितो याला -b/a आणि जर अल्फा इंटू बीटा यानी दोन रूटचं प्रॉडक्ट जर कधी आपल्याला घ्यायचा तो होतो c/a. ठीक आहे. आणि जनरल जे इक्वेशन आहे परत फॉर्म्युला मेथडनुसार तर ते आहे x² - (अल्फा + बीटा x + अल्फा इंटू बीटा = 0. हा फॉर्म्युला आहे. याच्या व्यतिरिक्त या चॅप्टरमध्ये काहीही नाही. खूप इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहे, पॉईंट आहे ते एवढे आहे. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स बेस्ट येत असतील आणि त्यानंतर तुम्हाला जर कधी एवढे फॉर्म्युलेज जर क्लिअर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच याचा जे चॅप्टर आहे याचं क्लिअर करू शकता. अजून काही बेसिक फॉर्म्युले या ठिकाणी देतो. तो आहे a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर = a² + 2ab + b². हा एक फॉर्म्युला आणि दुसरा जो आहे तो हा a - b² ब्रॅकेट स्क्वेअर = a² - 2ab + b². हा एक फॉर्म्युला आणि त्यानंतर याला चेंज करून तुम्ही कसं लिहू शकता तो एक फॉर्म्युला. तर तुम्हाला एक क्लिअर करणं आहे. त्याच्यानंतर हा एक फॉर्म्युला परत बघणे तुम्हाला a + b ब्रॅकेटचा क्यूब = a³ + b³ + 3ab a + b. हा फॉर्म्युला. तर हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला त्या ठिकाणी पाठ असले पाहिजे.